नमस्कार. आपल्या सगळ्यांचंच एक स्वप्न असतं, स्वतःचं घर. पण विचार करा, घर बांधायला सरकारकडून पैसे तर मिळाले, पण जागाच नसेल तर? नेमका याच प्रश्नाचं उत्तर शोधणारी एक योजना आहे, पंडित दीनदयाळ घरकुल योजना. आज आपण याच योजनेचा प्रवास बघणार आहोत की ती कशी बदलत गेली. हे बघा, कल्पना करा की घर बांधायला सरकारकडून अनुदान मिळालंय. सगळं ठरलंय. पण एक मोठा प्रश्न आहे. घर बांधणार कुठे? म्हणजे स्वतःची जागाच नसेल तर त्या अनुदानाचा उपयोग काय? खरं तर याच एका मूलभूत प्रश्नाभोवती ही सगळी योजना फिरते. तर प्रॉब्लेम अगदी सरळ होता. सरकार तर म्हणत होतं, हे घ्या पैसे, घर बांधा. पण ज्यांच्याकडे स्वतःची जमीनच नाही ते काय करणार? त्यांच्यासाठी ते पैसे असून नसल्यासारखेच होते. म्हणजे घरकुलाचं स्वप्न फक्त जागेचा एका अडथळ्यामुळे पूर्ण होऊ शकत नव्हतं. म्हणजे बघा, होतं काय की प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनांसाठी लोक पात्र असायचे, पण ऐनवेळी जागा नसल्याच्या कारणामुळे त्यांना योजनेचा लाभच मिळायचा नाही. अक्षरशः ती योजनेच्या बाहेर फेकले जायचे. आणि ही खूप मोठी अडचण होती, ज्यावर तोडगा काढणं खूप गरजेचं होतं. आणि मग ह्याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. एक अशी खास योजना आणली जिचा उद्देशच होता की लोकांना थेट जागा खरेदी करण्यासाठी मदत करायची. ते साल होतं 2017. सरकारने थेट या प्रॉब्लेमवरच एक उपाय आणला. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नावाची ही स्कीम सुरू झाली. आणि हिचा उद्देश एकदम क्लिअर होता. ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही त्यांना जागा विकत घेण्यासाठी मदत करायची. साधारणपणे 500 चौरस फुटांपर्यंतचा प्लॉट घेण्यासाठी ही मदत होती. आणि ही मदत किती होती? तर तब्बल 50,000 रुपये. विचार करा, जागा विकत घेण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला थेट 50,000 रुपये मिळणार होते. हा होता या योजनेचा अगदी पहिला सुरुवातीचा टप्पा. पण बघा, जसा काळ पुढे सरकला तसे जमिनीचे भावही गगनाला भिडले. मग साहजिकच सुरुवातीला ठरवलेली रक्कम कमी पडायला लागली. आता या योजनेला बदलत्या वास्तवाशी जुळवून घेणं भाग होतं. आणि म्हणूनच सरकारने 2024 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ही 50,000 रुपयांची मदत थेट डबल केली. म्हणजे आता लाभार्थ्यांना मिळणार होते पूर्ण 1,00,000 रुपये. हा बदल खरंच खूप महत्वाचा होता. आता हे का केलं गेलं ह्यामागचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. सरकारी जी.आर.मध्ये स्पष्ट लिहिलंय की ग्रामीण भागात सध्या जागांचे भाव इतके वाढलेत की 50,000 रुपयांमध्ये 500 चौरस फूट जागा विकत घेणं शक्यच नाही. म्हणजे सरकारने ही जमिनीवरची वास्तवता मान्य केली आणि म्हणूनच ही रक्कम वाढवली. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही योजना फक्त पैसे वाढवण्यापुरती मर्यादित राहिली नाही. यानंतर योजनेनं एक खूप मोठं, एक वेगळंच वळण घेतलं. आता विचार फक्त एका व्यक्तीच्या जागेचा नव्हता, तर संपूर्ण समाजाच्या, सामूहिक विकासाचा होता. आणि इथूनच एक नवीन विचार पुढे आला. विचार करा, प्रत्येकजण वेगवेगळी जागा घेण्याऐवजी जर सगळे लाभार्थी एकत्र आले आणि त्यांनी मिळून एक मोठी जागा घेतली तर काय होईल? बस ह्याच एका आयडियानं या योजनेचा चेहरामोहराच बदलून टाकला. ह्या नवीन आयडियामुळे काय झालं तर अनेक नवीन शक्यता निर्माण झाल्या. आता लोक एकत्र येऊन फक्त छोटा प्लॉट नाही तर चक्क बहुमजली इमारती बांधू शकत होते. मोठ्या हाऊसिंग सोसायट्या उभ्या करू शकत होते. अगदी अपार्टमेंट्ससुद्धा. आणि हे फक्त घरांपुरतं मर्यादित नव्हतं. सरकारचा विचार त्याही पुढे होता. संपूर्ण वस्तीचा म्हणजे एका पूर्ण सेटलमेंटचा विकास कसा होईल याला प्रोत्साहन देण्यासाठी एक खास प्रोव्हिजन यात जोडण्यात आली. अर्थात या खास लाभासाठी एक अट होती. अट अशी की कमीत कमी 20 किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबांनी एकत्र यायला हवं. आणि जर का 20 पेक्षा जास्त कुटुंब एकत्र आली तर त्यांना एक जबरदस्त इन्सेंटिव्ह मिळणार होता. तो म्हणजे जेवढा अनुदान आहे त्याच्यावर आणखी 20% एक्स्ट्रा मदत. कशासाठी? तर मूलभूत सुविधांसाठी. आणि लक्षात घ्या, ही जी 20% जास्तीची मदत होती ना, ती फक्त घरांसाठी नव्हती. ती होती एक पूर्ण वस्ती उभी करण्यासाठी. म्हणजे तिथे येण्या-जाण्याचे रस्ते असतील, गटारांची सोय असेल, प्यायचं पाणी, वीज या सगळ्या बेसिक गोष्टींसाठी. म्हणजे आता सरकारचा उद्देश फक्त घर देणं नव्हता, तर एक अख्खं सुसज्ज गाव वसवण्याचा होता. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेचा लाभ घ्यायचा कसा? त्याची प्रोसेस काय आहे? चला एकदम सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. प्रोसेस तशी अगदी सरळ ठेवली आहे. सगळ्यात आधी लाभार्थी जागा निवडतो.
मग तालुका स्तरावरची एक कमिटी त्या जागेची आणि किमतीची पडताळणी करते. मग जागा मालक आणि लाभार्थी यांच्यात एक करार होतो. यानंतर 1,00,000 रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये येतात. ते पैसे मिळाले की लाभार्थी जागा मालकाला पैसे देतो आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण करतो. आणि शेवटी ती जागा लाभार्थ्याच्या नावावर झाली आहे की नाही याची खात्री ही कमिटी करते. तर मग या संपूर्ण योजनेच्या प्रवासाकडे पाहिलं की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. सुरुवातीला फक्त जागा विकत घेण्यासाठी मदत करण्याचं जे ध्येय होतं ते आता खूप खूप पुढे गेलं आहे. या टेबलमध्ये आपल्याला सगळा प्रवास एका नजरेत दिसतो. बघा, 2017मध्ये सुरुवात झाली ती एका कुटुंबाला जागा घेण्यासाठी 50,000 रुपये देण्यापासून. मग 2024मध्ये जमिनीचे वाढलेले भाव लक्षात घेऊन ही रक्कम थेट दुप्पट केली. आणि आता तर ही योजना फक्त एका घरापुरती राहिलेली नाहीये, तर अनेक कुटुंब एकत्र येऊन एक अख्खी वसाहत उभी करू शकतात, इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच या योजनेचं अंतिम ध्येय आता फक्त कोणाला तरी घर बांधायला एक प्लॉट देणं राहिलेलं नाहीये, तर एक सुसज्ज, सुनियोजित आणि चांगलं ग्रामीण समाज जीवन तयार करणं हे झालं आहे. आणि हा सगळा प्रवास पाहिल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच, की फक्त घरकुल न देता अशा सोयीसुविधांनी युक्त वस्त्या उभारण्याचं हे धोरण, हे खरोखरच आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू शकेल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.